आज सकाळीच टेलिव्हिजनवर बातमी पाहिली की अजित पवार आज त्यांचं निधन झालेलं आहे. विमान दुर्घटनेमध्ये त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी सकाळीच टेलिव्हिजन पाहिल्यानंतर कळाली. आज अधिवेशनाचा पहिला दिवस होता राज्यसभेचा आणि त्यासाठी दिल्लीला मी कालच पोहोचलो आणि सकाळी पाहिलं तर अशी घटना घडलेली आहे. एक तर पहिल्यांदा विश्वासच बसेना की ह्यातलं काय नेमकं कशामुळे झालेलं आहे. आणि दुसरी गोष्ट मनामध्ये एक सारखं भावना होती की विमान दुर्घटनेमध्ये ते वाचले तरी असतील, कारण सुरुवातीची 15-20 मिनटं तर काही कळेना की नेमकं काय घडलेलं आहे. आणि असं एक आशेचा किरण होता की किमान त्यातून ते वाचतील असं वाटलं होतं. पण नंतर थोड्याच वेळामध्ये बातमी आली की त्यांचं निधन झालेलं आहे म्हणून. आणि ही बाब अतिशय धक्कादायक आहे, कोणाला न पटणारी असा हा विषय आहे. आणि अजित पवारांची माझी नांदेडच्या हिंदजी चादर हा जो कार्यक्रम होता गुरु तेग बहादूर सिंग यांच्या स्मरणार्थ, त्या कार्यक्रमात त्याची माझी भेट झाली होती. नांदेडला ते आले होते आणि काही काही वेळ थोडं बोलणंही झालं आणि जेवायलाही एकत्र होतो. त्यानंतर ते घाईघाईने मला भेटून हात हस्तांदोलन करून हँडशेक करून ते निघून गेले. असं वाटलंच नाही की त्यांची माझी ही शेवटची भेट राहील म्हणून. त्यामुळे अनेक वर्षाचे त्यांचे माझे संबंध होते. राज्याच्या विधानसभेमध्ये आम्ही अनेक वर्ष काम केलं. एक कलिग म्हणून एकमेकांना आम्ही चांगलं ओळखत होतो. त्यांच्या कामाची शैली मी जवळून पाहिलेली आहे. मंत्रिमंडळातसुद्धा आम्ही विलासरावांच्या मंत्रिमंडळात असो, शिंदेसाहेबांच्या मंत्रिमंडळात असो, आम्ही सर्वांनी एकमेकांना सांभाळून काम केलेलं आहे, राज्य चालवलेलं आहे. माझ्या मंत्रिमंडळातसुद्धा मंत्री म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. त्यामुळे एक जवळचं संबंध होतं, एक विश्वासाचं नातं त्याच्याशी राहिलेलं आहे. आणि नेहमी त्यांच्याने माझ्यामध्ये कधीही दुरावा राहिला नाही. उलट एकमेकांना समजदारीने आम्ही राहिलेलो आहोत. आणि महाराष्ट्राच्या निर्णय प्रक्रियेमध्ये त्यांची जी गती होती ती उल्लेखनीय आहे. म्हणजे काम ज्या झपाट्याने करायचे, वर्कहॉलिक ज्याला म्हणू, सकाळी 6 वाजल्यापासून कामाला लागायचे, तर रेस्ट अशी किंवा आराम केला किंवा त्यांनी आजारी पडले असं क्वचितच ऐकायला मिळायचं. रात्री उशिरापर्यंत काम करायचं, सगळे पहाटेच लवकर निघून जायचे. मग एवढी एनर्जी या माणसामध्ये होती. मलाही आश्चर्य वाटायचं हे कसं काय जमतंय म्हणून. परंतु ते करायचे. लोकांमध्ये एक चांगली प्रतिमा होती त्यांची. कार्यकर्त्यांना सांभाळणारा माणूस होता, धडाकेबाज निर्णय घेणारा माणूस होता. फाईल्स मंत्रालयातला फटाफट निर्णय घेण्याची त्यांची क्षमता होती. आणि एक म्हणजे ज्याला म्हणू ना आपण की बेधडक आपली भूमिका मांडणारे. असं कधी एकदा शब्द दिला मग तो शब्द 100% पाळला जाईल, हा माझा तरी अनुभव आहे त्यांच्याशी. आणि मुळे मदतीची भूमिका होती, सहकार्यांना सांभाळून घेण्याची भूमिका होती. आणि जे कधी पटलं नाही ते स्पष्ट सांगायचे, हे काय जमण्यासारखं नाही म्हणून. असा त्यांचा स्वभाव असा होता. सर, एअरवेजने खूप दुर्घटना हल्ली जे सुरू आहेत आणि तुम्ही एअर इंडिया संदर्भात पण प्रश्न विचारलेले जे क्रॅश झालेलं, तर आज जेव्हा ही दुर्घटना घडली आणि DCM गेले एका राज्याचे, तर एअरवेजच्या प्रश्नांवरती काय हे करणार? असं आहे की दिवसेंदिवस विमान सेवेच्या संदर्भात लोकांच्या मनामध्ये एक प्रकारची भीती निर्माण झालेली आहे. भीती म्हणजे आता एकतर आपल्याला पाहतोय की देशातली जी क्लायमॅटिक कंडिशन्स आहेत त्यासुद्धा एवढं अनसर्टन झालेल्या आहेत, अनिश्चित झालेल्या आहेत त्या कंडिशन्स. आणि त्यामुळे असं घडतं आहे की आता पोल्युशनचा एक विषय इकडे आहे, व्हिजिबिलिटी पुअर होते आहे, अचानक पाऊसही पडतो आहे. मी परवा दिल्लीला आलो सायंकाळी, तर विमानातून खाली काहीच दिसत नव्हतं, अशी परिस्थिती होती. म्हणजे असं कधी घडायचं नाही अगोदर. त्यामुळे आता प्रश्न असा निर्माण झालेला आहे की या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्याला DGCAनी निश्चित लक्ष घातलेलंच आहे, घातलंही पाहिजे. विमान अपघात होणं हे थोडं विमानसेवेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या घटना काही घडत आहेत. आणि त्यामुळे लोकांना थोडंसं जाताना मनामध्ये, विशेषतः खाजगी विमान ज्यावेळेस असतात, चार्टर आपण करतो, त्याच विमानं चांगले आहेत की नाही, मेंटेन आहेत की नाही, जाणं योग्य राहील की, असे प्रश्न अनेक आधी वाटायचं नाही. पण आता थोडेसे मनामध्ये दुगदुग लोकांच्या मनामध्ये आहे. ही गोष्ट खरी आहे. आता ही आजची घटना जी घडलेली आहे ती नेमकं कशामुळे, जोपर्यंत चौकशी लावलेली आहे DGCAनी आणि चौकशीतून काय निष्पन्न होईल यातूनच मग त्यात नेमकं कारण करू शकेल. पण विमान चांगलंच होतं. मला जे त्यांनी मुख्यमंत्री त्याच प्रकारचं विमान वापरत आहेत, उपमुख्यमंत्री दोघंही त्याच प्रकारचं विमान वापरत आहेत. ही विमानं निश्चित पाहून घेतलीच असतील, मला वाटत नाही काही शंकेचा वाव आहे. पण हल्ली क्लायमॅटिक कंडिशन्स, उतरताना काय हवामान कसं होतं, परिस्थिती काय होती, बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहेत. आज सांगणं कठीण आहे. ममता बॅनर्जींनी प्रश्न उपस्थित केलेला आहे. त्यांचं म्हणणं आहे की न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे, कारण त्यांनी सुप्रीम कोर्टाच्या मार्गदर्शनाखाली चौकशी व्हायला पाहिजे. असं माझं म्हणणं आहे की या घटनेला कोणी राजकीय रंग देता कामा नये, असं माझं स्पष्ट मत आहे. कारण घटना घडल्या नाही तरी चौकशी होणारच आहे.
मग कोणी मागणी केली म्हणून चौकशी होते असं म्हणायचं काही कारण नाही आहे. चौकशी होणारच आहे. DGCने हे सगळ्या मागणीच्या अगोदरच ही चौकशी इनिशिएट केलीच आहे. त्यामुळे चौकशी निष्पक्ष व्हावी, चांगली व्हावी. आणि मला वाटत नाही याच्यामध्ये काही म्हणजे वेगळं काही कारण असू शकतं, परंतु चौकशी झाल्याशिवाय काही सांगता येणार नाही. महाराष्ट्राचा खरा ना खरा माहिती असलेल्या लोकांपैकी तुम्ही एक आहात, अजितदादा एक आहे. तर अशा पद्धतीने खूप मोठं नुकसान होतं, प्रशासनावरती पकड, महाराष्ट्राच्या प्रश्नाची जाणीव असलेला नेता, याबद्दल काय? असं आहे की त्यांच्या जाण्याने निश्चितच केवळ राष्ट्रवादी पक्षाची नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राची फार मोठी हानी झालेली आहे. एक प्रकारची पोकळी निर्माण झालेली आहे. अशा प्रकारचा अनुभवी नेता राजकीयदृष्ट्या, प्रशासकीयदृष्ट्या अचानक आमच्यातून जाणं ही निश्चितच बाब न पटणारी आहे, किंवा ही पोकळीसुद्धा नेमकी कशी भरल्या जाईल हे सांगणं कठीण आहे. राष्ट्रवादी पक्षाचा खरं तर अंतर्गत विषय आहे, मात्र जेव्हा पक्षाचा प्रमुखच जातो तेव्हा एक वेगळा प्रश्न निर्माण होतो. तुम्ही राजकीय नेते, असं आहे की अशा वेळेस घटना घडल्यानंतर पुढची दिशा जी राष्ट्रवादीची, आता पवारसाहेब हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी अजित पवारांना ग्रूम करण्यामध्ये, त्यांना वाढवण्यामध्ये त्यांचा फार मोठा सिंहाचा वाटा आणि पवार कुटुंबियांना एकत्र ठेवण्यामध्ये त्यांचा खूप मोठा वाटा राहिलेला आहे. मला निश्चित वाटतं की पवारसाहेब या असं बदललेल्या परिस्थिती लक्षात घेऊन योग्य निर्णय घेतील, ज्यामुळे कुटुंब सर्व एकत्र राहील आणि आगामी पुढचा काळसुद्धा व्यवस्थित घडी बसेल असं वाटतं मला. सर, त्यावेळेच्या कोणत्या तुमच्या आठवणी अजित पवारांच्या सांगाल का, की ज्या तुम्ही तेव्हा कॅबिनेट लीड करत होता, नेतृत्व करत होता, तेव्हा ते तुमच्या माझी एक शेवटची आठवण, म्हणजे बऱ्याच तशा आठवणी आहेत कारण की अनेक वर्षासोबत काम केलेलं आहे. पण मी त्यांना भेटायला गेलो होतो, माझी काही कामं होती, म्हणजे व्यक्तिगत नव्हती पण सार्वजनिक कामं होती, आणि मी त्यांना भेटायला त्यांच्या निवासस्थानी गेलो होता. 1-2 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. आणि त्यांचा मूड अतिशय चांगला होता. मी 4-5 कामं सांगितली, पटापट फोन लावले आणि पटापट सगळी कामं अधिकाऱ्यांना सांगून दिली की काम झालं पाहिजे म्हणून. म्हणजे मला अनपेक्षित होतं, कारण ते नॉर्मली कागदावर लिहून मोकळे झाले असते, पण ते तेवढं थांबले नाहीत. तर संबंधित अधिकाऱ्यांना माझ्यासमोर पटापट फोन लावले आणि त्यांना सांगितलं चव्हाण साहेबांचं असं काम आहे, ते करून टाका. म्हणजे एवढा तत्पर नेता, आणि त्यांना माझ्याबद्दल खूप आदरही होता, कारण मी त्यांचा मुख्यमंत्री म्हणून त्यांचा मंत्रिमंडळ माझ्या ते होते, आणि माझ्याबद्दल त्यांना आदर होता हे मी जवळून पाहिलेलं आहे. म्हणजे मी सांगितलेली कुठली गोष्ट ही त्यांनी कधी नाकारलेली नाही, आणि किंबहुना पक्ष जरी आमचे वेगळे असले तर आमच्यात कटुता कधी आलेली नाही, हे वास्तव आहे. एक मला सांभाळून घ्यायचो, ठीक आहे, पक्षाचे बरेच विषय असतात जे पक्षाच्या हिताकरता करावे लागतात, तसं ते करत होते, मी करत होतो माझ्या पक्षाचं काम. परंतु आमच्यामध्ये कधीही काही वेगळेपण किंवा कटुता किंवा दुरावा असं कधी निर्माण झालेला नाही. तुमचं शांत, संयमी, अभ्यासू स्वभाव, दादा म्हणजे तडफदार. आता प्रत्येकाचा स्वभावाचं काय वैशिष्ट्य असतं, आणि मी माझ्या परीने काम करते, त्यांच्याही परीने काम करायचे, पण शेवट मात्र गोड व्हायचा प्रत्येक निर्णयाचा, हे मी अनुभवलं. मंत्रिमंडळात काम करत असताना सुद्धा असं कधी खटका आमचा कधी उडालेला नाही, किंवा कधी ते वेगळं काही झालेलं नाही आहे. त्यामुळे त्यांना ती जाण होती, आणि माणसाचा मान सन्मान ठेवण्याची त्यांची एक पद्धत होती. मी कधी भेटायला गेलो मला खालपर्यंत गाडीपर्यंत सोडायला यायचे, हे मी अनुभवलेलं आहे. त्यामुळे त्यांची एक काम करायची विशिष्ट शैली होती, पद्धत होती, आणि मी सुद्धा त्यांचा तेवढाच आदर करायचो, कारण आम्ही एकत्र सहकारी म्हणून काम केलेलं आहे. सर, उद्या सकाळी 11 वाजता एकच मिनिट, एनसीपी एकत्रित यावी असं तुम्ही सांगतायत का? कारण की आता नाही, मी काय असं आहे, आज ही वेळ नाही, ऐकून घ्या, आज ही वेळ नाही आहे. आज शेवटी अजूनही अंत्यविधी झालेला नाही, उद्या सकाळी अंत्यविधी आहे. परंतु मी ह्याच्यावर भाष्य यासाठी करणार नाही, की शेवटी त्या पक्षात निर्णय घ्यायचा, त्यांना योग्य तो निर्णय घेतील ते. उद्या सकाळी 11 वाजता होणार आहे राष्ट्रवादी आणि जात आहे पुण्याला. मी आज संध्याकाळी, आता मी तेच पुण्याच्या फ्लाईटला जायचं आहे मला, आणि पुण्यात म्हणून सकाळी मी बारामतीला जाईन आणि त्यांचं अंत्यदर्शन घेऊन. सर, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये त्यावेळी थोडं जे एक शीतयुद्धही होतं कायम, तर त्या सगळ्यामधून पण नंतरचे संबंध कसे होते दादा? शीतयुद्ध आमचं, म्हणजे मी तरी असताना कधी नव्हतं. ठीक असं आहे की दोघांचे पक्ष वेगवेगळे आहेत, ते त्यांच्या पक्षाचं काम करायचं, मी माझ्या पक्षाचं काम करायचो, परंतु त्या शीतयुद्धामध्ये व्यक्तिगत स्वरूपाची कटुता कधी आलेली नाही, हे मी माझा अनुभव सांगतो. इतरांचं मला माहीत नाही, पण माझ्या बाबतीमध्ये अशी कटुता कधी आलीच नाही. ठीक आहे, आमच्या पक्षामध्ये तीव्रता होती काही लोकांची, त्यांच्याही पक्षात असणं स्वाभाविक आहे, परंतु माझ्या कार्यकाळात तरी कधीही त्याचा विपर्यास झाला नाही, किंवा कधी माझ्याकडून किंवा त्यांच्याकडून मानहानी कोणाची झालेली नाही. ती एनडीएचे घटक पक्ष होते, त्यामुळे एनडीएचे कुठले नेते जातील याची काही माहिती आहे आपल्याकडे? मला तर काही माहीत नाही, तर मी तर निघालो होतो. स्वाभाविक येतील, बरेच लोक येतील. आज अधिवेशनाचा पहिला दिवस आहे, उद्याही वर्किंग आहे,
पण मला वाटतं की बरीचशी मंडळी आज येतील आणि उद्या परत दुपारपर्यंत परत येते असं वाटतंय मला. तुम्हाला सकाळीच किती वाजता साधारण बातमी नाही, कळली मी आणि सकाळी तेव्हा पहिली साधारण प्रतिक्रिया? मला वाटतं 9:15च्या आसपासच कदाचित ऐकायला बहुतेक टाईम एक्झॅक्ट लक्षात नाही, पण 9-9:30च्या आसपासच क्रॅश झाल्याची माहिती मिळाली आणि नंतर निधनाच्या नंतर 15-20 मिनिटात ती नंतर कळाली. तुमचं बोलणं झालं त्यानंतर काही परिवाराशी? नाही, कोणाशी बोलणं नाही झालं. थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.